तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देह व्यापाराची मोठी कारवाई या अड्ड्यावर केलेली आहे। या कारवाईत 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे। 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे राहणार सावड तालुका बारामती, धीरज रामभाऊ जाधव राहणार जालना, सागर संजय सोडबुके राहणार बारामती, मेराजुल जानिफ अली राहणार गोलपारा आसाम, अफजल मजिबर रहमान हुसेन राहणार बरपेटा आसाम आणि सद्दाम जमरुद्दीन हुसेन राहणार बरपेटा आसाम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली। आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवित असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। या कारवाईत पोलिसांनी आसाम येथील रहिवासी असलेल्या 30, 21, 26 आणि पश्चिम बंगाल येथील 22 वर्षीय 4 महिलांची सुटका केली आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143 तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।